लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. विजय रूमच्या बाहेर येऊन सगळीकडे त्याचं वॉयलेट शोधत असतो. त्याच वेळेला समोर मानिनी काकू येतात. काय हो विजयराव, कधी आलात आणि काय शोधताय? कसं आहे, तुम्ही या घरचे जावई आहात, सॉरी घर जावई आहात, आणि असं चोरासारखं रात्रीचं फिरणं बरं दिसत नाही. विजय म्हणतो, तुम्ही पण तर रात्रीचं फिरतायत ना? मानिनी काकू म्हणतात, हो मी फिरते, पण काय ना, मी या घरची मालकीण आहे आणि मला सवय आहे ना, सगळं काही व्यवस्थित आहे ना, दरवाजे वगैरे लावले की नाही हे बघून मगच झोपते मी. पण तुम्ही असे चोरासारखे काय शोधताय? काय हरवले का? तर विजय सांगतो, माझ्या पायाला काहीतरी टोचलं होतं, खडा किंवा काच वगैरे, आणि कसं आहे, आपल्या घरामध्ये 2 प्रेग्नेंट बायका आहे, तेव्हा त्यांना काही नको त्रास व्हायला ना, काळजी वाटत होती म्हणून शोधत होतो. मानिनी काकू म्हणतात, तुम्हाला आणि त्या दोघींची काळजी जरा समोरच्याला पटेल असं तरी उदाहरण द्या. विजय सांगतो, हे बघा, काळजी केली तरी पण त्रास आणि नाही केली तरी पण त्रास. तुम्ही शोधा, खडे आहेत की काच, मला काम आहे, मी येतो. तिथून निघून जातो. तर मानिनी काकू मनातच विचार करतात, याच्या डोक्यामध्ये नक्कीच काहीतरी चाललंय. तर विक्रम काका जिन्यामध्ये बसलेले असतात. तिथे नंदिनी येते. बाबा काय करताय? तेव्हा विक्रम काका म्हणतात, बरेच दिवस झाले मानिनीला कुठे फिरायला नेलं नाही, म्हटलं नाटक बघायला न्यावं. मुलगा आणि बाप त्यांच्या नात्यावरचं छान नाटक आहे हे, त्याचंच ऑनलाईन तिकीट मी बुक करत होतो. तू मदत करतेस मला? तिच्या हातामध्ये फोन देतो. तेव्हाच तिथे जीवा येतो. नंदिनी विचारते, बाबा या नाटकाचे 3 तिकीट बुक करू? तुम्ही आई आणि तेवढ्यात विक्रम काकांचं लक्ष जीवाकडे जातं. नाही, मला नाही जायचं नाटक बघायला. तिथून निघून जातात. तर नंदिनी मनात विचार करते, वडील आणि मुलाचं नाटक कधी बघतील तर बघू, पण या दोघांच्या नाटकावरचा पडदा कधी पडणार देवच जाणे. तर तिथे डॉक्टर आलेले असतात आणि मानिनी काकू म्हणतात, हे बघा डॉक्टर, तुम्हा सगळ्यांना भेटायला आले आहे. डॉक्टर सांगतात, खरं म्हणजे मी तुम्हाला निरोप द्यायलाच आली आहे, कारण मी माझ्या नवऱ्यासोबत ऑस्ट्रेलियाला कायमची शिफ्ट होणार आहे. तर सगळेच त्यांना कॉंग्रॅच्युलेट करत असतात. काव्या विचारते, पण तुमची प्रॅक्टिस तुम्ही चालू ठेवाल ना? तेव्हा डॉक्टर पण हो म्हणतात, पण येत्या 2 महिन्यामध्ये मला ऑस्ट्रेलियाला जावंच लागेल. वसू आत्या विचारतात, म्हणजे इथलं सगळं सोडून असेच निघून जाल? नाही, म्हणजे आमच्या दोन्ही सुना प्रेग्नेंट आहे ना, आणि तुमच्याकडे ट्रीटमेंट चालू आहे. तेव्हा डॉक्टरही सांगतात, नाही हो, असं सोडून कसं जाणार? मेडिकल रेकॉर्ड्स, प्रोग्रेस, ॲलर्जी, जेनेटिक इश्यूज, फॉलोअप्स, हे सगळं मी दुसऱ्या डॉक्टरांना नीट सांगून मग जाईल, आणि काव्याची केस उत्तम डॉक्टरांच्या हातात सोपवण्याचं मी ठरवलं आहे. तेव्हा वसू आत्या विचारतात, अहो फक्त काव्याचीच का? नंदिनी पण प्रेग्नेंट आहे, तिची पण केस तुम्ही दुसऱ्या डॉक्टरांच्या हाती सोपाल ना? तर नंदिनी जीवाला टेन्शन आलेलं असतं, डॉक्टर काही बोलतात की काय म्हणून. तेव्हा डॉक्टर सांगतात, हो नंदिनीची पण दुसऱ्या डॉक्टरांकडे सोपवणार ना. काव्या नंदिनी दोघे म्हणतात, पण आम्ही तुम्हाला खूप मिस करू, कारण तुमच्याशी बोललं ना आधार वाटायचा हो, काळजी कशाचीच नसायची, म्हणून त्या कारणासाठी तरी आम्ही तुम्हाला मिस करू. तेव्हा पार्थ म्हणतो, बरं काळजी करू नका, पण काव्याला मला बाहेर जायचं आहे, तुम्ही बसा, आम्ही जाऊन येतो. तेव्हा काव्या सांगते, तुम्ही बसा, आम्ही जाऊन येतो, पण हो हँडओव्हरसाठी तुम्ही जेव्हा बोलवाल तेव्हा आम्ही येतो. तर डॉक्टर 2 दिवसानंतर काव्याला बोलवतात. काव्या आणि पार्थ दोघं तिथून निघून जातात. तर मानिनी काकू चहा ठेवण्यासाठी जातात आणि नंदिनी डॉक्टरांना त्यांच्या रूममध्ये घेऊन जाते. वसू आत्या विचार करतात, असं काय बोलायचं असेल की ही रूममध्ये घेऊन गेली डॉक्टरांना. रूममध्ये आल्यानंतर जीवा दरवाजा लावतो आणि डॉक्टर म्हणतात, काव्याची केस मी कुठल्याही चांगल्या डॉक्टरांना हँडओव्हर करू शकते, पण तुमचं काय? आणि दुसऱ्या डॉक्टरांना मी सांगू तरी काय? पण नंदिनी पण सांगते, हो प्रश्न तर आहेच. तर डॉक्टर म्हणतात, मी तुम्हाला एक सुचवू का? तुम्ही घरी का सांगत नाही तुमच्या बाबतीत काय घडलं आहे ते? तर बाहेर कोणाचा तरी आवाज आल्यासारखं तिघांना पण जाणवतं. जीवा दरवाजा उघडून बघतो, पण बाहेर कोणीच नसतं. जीवा परत मध्ये आल्यानंतर म्हणतो, कोणीतरी नक्की होतं बाहेर. ती पण सांगते, डॉक्टर तुम्ही नेमक्या कधी असेल हॉस्पिटलमध्ये? आपण बाहेरच बोलूया, कारण इथे बोलणं म्हणजे रिस्क आहे मोठी. तर काव्या आणि पार्थ बाहेर आलेले असतात. पाण्याची बाटली घेण्यासाठी बाहेर उतरतो. काव्या पण उतरते. अहो तुम्ही कशाला आला तिथे? तेव्हा काव्या सांगते, अहो हा रस्ता बरा आहे IIP रोडपेक्षा, घाणेरडे रस्ते माझेच डोळे भिरभिरले हो. तेव्हा पार्थ म्हणतो, तुम्ही थांबा इथे, मी पाणी घेऊन आलो. तर समोर चहाची टपरी टाकलेला माणूस असतो आणि त्याचं लक्ष काव्याकडे असतं. तेव्हा काव्याचं पण लक्ष त्याच्याकडे जातं. तिला असं वाटतं की चुकीच्या नजरेने हा माणूस तिच्याकडे बघतोय. ती पोटावर हात ठेवते.
आणि त्या माणसाला विचारते, काय बघताय? तेव्हा तो माणूस सांगतो, मॅडम तुम्ही त्या रीलवाल्या ना हो? तेव्हा काव्या पण मान हलवून हो म्हणते. तर चहाचे 2 कप भरतो तो माणूस आणि तिथे पार्थ पण येतो. काव्याला चहा देणार तेव्हा ती नाही म्हणते. अहो मॅडम घ्या ना. पार्थला पण घ्यायला लावतो. ते दोघंही चहा घेतात. तेव्हा काव्या सांगते, आम्ही IIP रोडवरून येत होतो, खूप घाण आहे ना तो रस्ता. तेव्हा तो माणूस सांगतो, अहो मॅडम त्या रस्त्याचं नाव पण घेऊ नका, मौत का कुआ आहे तो. माझं दुकान पण आधी तिकडेच होतं, पण त्या रस्त्याला खूप ॲक्सिडेंट व्हायला लागले, म्हणून मी माझं दुकान या रस्त्याला टाकलं. विचारतो, पण त्या रस्त्याचं काम झालं नाही का? तो माणूस सांगतो, होतं ना, पण दिखावासाठी. वर्षातनं एकदा काम होतं, पावसाळ्यानंतर तो रस्ता परत खराब आणि रोज होणारे ॲक्सिडंट. तर काव्या म्हणते, तुम्ही आम्हाला एक बाईट द्याल? माणूस विचारतो, बाईट? काव्या सांगते, म्हणजे आम्ही एक रील बनवणार आहोत, तुम्ही बोलाल का त्यामध्ये? पार्थ म्हणतो, अहो बोला, बिंदास बोला, फेमस व्हाल तुम्ही. माणूस तयार होतो बोलण्यासाठी. त्याच्या दुकानासमोर येऊन बोलतो, अहो तू मला सांगतो IIP रोडवर भूकंप येऊ द्या नाही तर वादळ येऊ द्या, काही येऊ द्या, पण तो कधी सुधारणार नाही. 250 कोटी खर्च केला होता त्याच्यावर, पण किती दिवस? फक्त 2 दिवस चांगला राहिला. आणि आमच्या गावाकडे आम्ही वर्गणी 2.5 लाखाची जमा केली. तो रस्ता अजूनसुद्धा तसल्या तसं आहे. पार्थ विचारतो, पण जेव्हा झाला तेव्हा चांगला असेल ना? तेव्हा तो माणूस सांगतो, हो होता ना, पण फक्त 2 दिवस. या रस्त्याला एकही स्पीड ब्रेकर नाही आणि पावसाळ्यात तर या रस्त्याचं नावच काढू नका तुम्ही. तर काव्या विचारते, आणि IIP रोडच्या कॉर्नरला एक हॉस्पिटल पण आहे ना? तेव्हा तो माणूस सांगतो, मॅडम म्हणून तर मी जागा बदलली. त्या रस्त्याला पोटोशी बायांची ॲक्सिडंट व्हायची, लहान मुलं जगायची, त्यांच्या किंचाळ्या आजसुद्धा कानामध्ये गुंजतात. काव्या तो व्हिडिओ बंद करते. त्याच किंचाळ्या बंद करायच्या आहे मला. रस्त्यावर वळण घेऊन कोणाच्याही आयुष्याला चुकीचं वळण नाही लागलं पाहिजे. तर काव्या पण थँक्स म्हणते. निघणार त्याच वेळेला तो माणूस सांगतो, ताई तुम्ही पण पोटोशी दिसताय, पण साहेब हात जोडून विनंती करतो, त्या रस्त्याला चुकूनही जाऊ नका, काळजी घ्या. तेव्हा पार्थ पण थँक्स म्हणून तिथून निघतात दोघंही. गाडीजवळ आल्यानंतर काव्या सांगते, हे बघा पार्थ, आता ह्या दादांचे बाईट्स आणि IIP रोडवरचा हा फोटो पुरावा तसा आहे, पण अजून पुरावे लागणार आहे. जेवढे जास्त पुरावे असतील तेवढी आपल्याला मदतच होणार आहे. पण सर्वात आधी आपल्याला पोलीस स्टेशनमध्ये जावं लागेल आणि लिस्ट घ्यावी लागेल, कोणाचे ॲक्सिडेंट झाले, कोणाचे मिसकॅरेजेस झाले. पार्थ म्हणतो, हो जाऊया, पोलीस स्टेशन इथे जवळच आहे. ते दोघंही निघतात. तर नंदिनीच्या रूममधून डॉक्टर खाली येतात. चला मी निघते, आणि हो चहा मस्त झाला होता. तेव्हा मानिनी काकू परत एकदा कॉंग्रॅच्युलेट करतात. त्यानंतर तिथून डॉक्टर निघून जातात. तर जीवा वसू आत्यांना विचारतो, काय वसू आत्या, आमच्या दरवाजाच्या बाहेर येऊन डिटेक्टिव्हगिरी करून झाली का? वसू आत्या म्हणतात, तुमच्या दरवाजाच्या बाहेर? अरे केव्हापासून मी इथेच बसली, हवं तर या दोघांना विचार. मानिनी काकू म्हणतात, चहा ठेवण्यासाठी मी मध्ये गेली होती, पण मिथून भाऊजी तर इथेच होते. मिथून काकाही सांगतात, अरे वसूताई इथेच होत्या. तर वसू आत्या सांगतात, पण जीवा डिटेक्टिव्हगिरी करण्यासारखं तुम्ही काही बोलत होतात का? तर जीवा नंदिनी दोघांनाही प्रश्न पडतो. तर नंदिनी जीवाजवळ येते, अहो वसू आत्या नसतील आल्या आपल्या दरवाजाजवळ, तुम्ही सोडा ना ते, चहा आणू का तुम्हाला? जीवा म्हणतो, मला नको आहे चहा, तिथून निघून जातो. तेव्हा नंदिनी पण जाते निघून. काव्या पार्थ दोघंही पोलीस स्टेशनमध्ये पोहोचलेले असतात आणि कॉन्स्टेबलला विचारते काव्या, इन्स्पेक्टर रावराणे? तेव्हा कॉन्स्टेबल सांगतात, ते बघा ते आले. इन्स्पेक्टर रावराणांची एंट्री तर खूप जबरदस्त दाखवली, अगदी स्ट्रिक असल्यासारखे. ते बसायला लावतात काव्या पार्थला. तेव्हा ते कॉन्स्टेबल काव्याला विचारतात, तुम्ही त्या रीलमधले मॅडम आहात का? तेव्हा ते इन्स्पेक्टर सांगतात, रील आणि रिअलमध्ये फरक असतो, हा लोकांना कळतच नाही. रीलच्या मागे जास्त धावतात, रिअल काय चाललं आहे हे कळतच नाही. तर काव्या म्हणते, पण कधी कधी त्याच रील्समधून रिअल प्रॉब्लेम पण कळतात आपल्याला, आणि मी रिअल प्रॉब्लेम सोडवण्यावर विश्वास ठेवते. ते इन्स्पेक्टर पण काव्याकडे बघतच असतात. आता उद्याच्या भागात कळेल ते इन्स्पेक्टर काव्या पार्थची मदत करतात की नाही ते. हा भाग इथेच संपतो. पुढील भागात बघायला मिळतं की पार्थ नंदिनीला सांगत असतो, तुम्ही काव्याबरोबर जाल हॉस्पिटलमध्ये? तर नंदिनी सांगते, मी उद्या नाही परवा जाणार आहे. पार्थ रिक्वेस्ट करतो, परवा न जाता उद्या जाल तुम्ही काव्याबरोबर? तर जीवाला नंतर सांगते, हो मी काव्याबरोबर जाऊन काय करणार तिथे,
बोलणार काय? नवीन डॉक्टर असणार. आपल्या केसबद्दल काही मी बोलू शकेल? तर त्या दुसऱ्या दिवशी डॉक्टरांकडे आलेल्या असतात आणि समोर ज्या लेडी डॉक्टर असतात त्यांना बघून दोघींना पण धक्का बसतो. कदाचित या आधीपासून ओळखत असतील. आता उद्याच्या भागात कळेल नेमकं त्या कोण आहेत. माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या